सर्व सहकारी प्राध्यापक प्राध्यापकेतर बंधू, आता जवळपास 5:39 झाले. विद्यार्थ्यांना पण आवाहन केलंय आपले प्राध्यापक सहकारी सर्वांना हजर राहण्यास नेहमी आदेशित केलं नसतं, पण आपण कुठेतरी कमी पडतोय. म्हणून आताशी कुठेतरी 24 संख्या परवा 35 पर्यंत संख्या होती. हे काही योग्य नाही. मी मागे सुद्धा सांगितलं, आपले विद्यार्थी जर ऐकत नसेल तर संशोधनाचा विषय आहे तो, आपण त्यांना कशा पद्धतीने ट्रीट करायचं. काही चांगल्यासाठी खोटं सुद्धा बोलावं लागतं. आता काही 2-4 विद्यार्थी हजर आहेत, त्यांच्यासमोर मी बोलत नाही. मी वारंवार सांगतो की त्यांचं जे बिहेवियर आहे, अटेंडन्स आहे, त्या अटेंडन्सच्या अंतर्गत गुणाच्या बाबतीमध्ये आपण कोरोना असल्यामुळे थोडं फ्लेक्झिबल धोरण ठेवतो, विद्यार्थी हिताचा विचार करतो. परंतु यापुढे विद्यार्थ्यांना आणि तो काही कोठाव दे ते काहीतरी तो स्वतः काही दिसत नाही जॉईंट व्हायला, सर्व कोठाव काहीतरी आहे. तो म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांचा एक स्वतंत्र ग्रुप तयार करतोय, पण तो ग्रुपही दिसत नाही. विद्यार्थी कमी 2-4 विद्यार्थी आहेत, ही फार शोकांतिक आहे. या प्राध्यापक प्रबोधनेचा हेतू सुद्धा अनेक वेळा मी सांगितलेला आहे, तर याच्या पुढे लक्षात ठेवायचंय. आणि पुन्हा पुन्हा मी सुस्ता करणार नाही. प्रत्येक प्राध्यापकाने आपल्या वर्गाचे विषयाचे आपल्या अंतर्गत जे विषय विद्यार्थी असतील, आपले कंट्रोल असेल, त्यांना सक्तीने प्राचार्यांच्या आदेशानुसार आपण जॉईन व्हायचं असं सांगायचंय. ठीक आहे खोडके सर. हो सर. आपल्या महाविद्यालयाच्या IQSC विभागाच्या अंतर्गत माननीय प्राचार्य साहेबांच्या मार्गदर्शनाने ही प्राध्यापक प्रबोधिनी कार्यान्वित आहे. या प्राध्यापक प्रबोधिनीमध्ये आजपर्यंत 6 व्याख्यानं दिली गेली. हा विचार यज्ञ असाच आपला सुरू आहे. यात आज 7वं पुष्प गुंफलं जाणार आहे. यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय बापूसाहेब डॉक्टर S.T. सोनवणे सर यांचं सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून हे 7वं पुष्प गुंफलं जाणार आहे, ते रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक माननीय डॉक्टर P.P. तलवारे सर यांचं देखील सहर्ष स्वागत करतो. या प्राध्यापक प्रबोधिनीचे दुसरे समन्वयक प्राध्यापक M.V. बळसाने सर, IQSCचे कोऑर्डिनेटर, सगळे सभासद, सर्व प्राध्यापक बंधू, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मी मगाशी सांगितलं की ज्यांच्या विचारातून हे पुष्प गुंफलं जाणार आहे, ते आपल्या महाविद्यालयामध्ये गेल्या 32 वर्षापासून रसायनशास्त्र विषयाचे अध्यापन करतात. त्यांचे देखील 14 ते 15 रिसर्च पेपर नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल मध्ये प्रकाशित झालेले आहेत. त्याचप्रमाणे एका चॅप्टरचं त्यांच्या इंटरनॅशनल पब्लिकेशन मध्ये देखील पुस्तकामध्ये पब्लिश झालेले. आता नुकतंच त्यांचं एक पुस्तक देखील प्रकाशनाच्या मार्गावर आहे. असे प्राध्यापक P.P. तलवारे सर हे आपल्याला संगणक या विषयावरती आपली माहिती आपल्या पुढे प्रस्तुत करणार आहेत. मी माननीय प्राध्यापक डॉक्टर P.P. तलवारे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. तलवारे सर. हॅलो, आवाज येतो सर? हो सर, येतो. नमस्कार. कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील, कला वाणिज्य आणि कैलासवासी अण्णासाहेब NK पाटील, विज्ञान वरिष्ठ. तुमचा चेहरा अर्धा दिसतोय, सेटिंग बरोबर नाही. बसून घ्या सर. अगोदर बसून व्हाईट बोर्ड वापरायचा आहे सर, त्याच्यामुळे व्हाईट बोर्डची सेटिंग केलेली आहे. हो थोडं मागे सर का तुम्ही मागे. थोडं मागे. बस. नमस्कार. कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील, कला वाणिज्य व कैलासवासी अण्णासाहेब NK पाटील, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय पिंपळनेर मार्फत आयोजित आपल्या प्राध्यापक प्रबोधिनीच्या या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. आजच्या या प्राध्यापक प्रबोधिनीच्या 7व्या पुष्पाचे अध्यक्षस्थान आपले प्राचार्य माननीय बापूसाहेब S.T. सोनवणे सर, डॉक्टर S.T. सोनवणे सर उपस्थित आहेत.
तसेच प्राध्यापक बंधू, IQ समितीचे कोऑर्डिनेटर प्राध्यापक डॉक्टर RK पेटारे, सर्व प्राध्यापकेतर कर्मचारी बंधू भगिनी व माझे प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज मला 7वे पुष्प गुंफण्याची संधी मिळालेली आहे. त्याबद्दल मी आयोजकांचे व संयोजकांचे आभार मानतो व माझ्या व्याख्यानास सुरुवात करतो. आज मी थोडक्यात आपणास संगणक, कॉम्प्युटर म्हणजे काय, कॉम्प्युटरचे कार्य कसे चालते किंवा कॉम्प्युटर कसं तयार झालं, त्याचे जनरेशन, पिढ्या, जशा मानवाच्या वेगवेगळ्या पिढ्या होत्या, म्हणजे मानवाची जशी पिढी परंपरागत चालत आली त्याच्यामध्ये बदल होत गेले, तसतसे संगणकामध्ये त्या पिढ्याने पिढ्या कसे काय बदल होत गेले, त्यांचा कालावधी काय होता, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी वापरल्या गेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये कसे कसे चेंजेस होत गेले, त्याबद्दल मी थोडक्यात आपणास माहिती सांगणार आहे. चला तर मग आपण थोडक्यात संगणक म्हणजे काय, कॉम्प्युटर म्हणजे काय याची माहिती घेऊया. सर्वात पहिले व्हाईट बोर्डचा मी वापर करणार आहे. कॉम्प्युटरचं कार्य महत्वाचं म्हणजे 3 विभागामध्ये विभागलं जातं. 3 विभागामध्ये विभागलं जातं. पहिले विभाग आहे इनपुट म्हणतात त्याला, इनपुट युनिट. दुसरं युनिट असतं CPU म्हणतात त्याला आणि तिसरं युनिट असतं त्याला आउटपुट युनिट म्हणतात. तर इनपुट युनिट, CPU आणि आउटपुट युनिट हे 3 विभाग असतात आणि ह्या CPU मध्ये पुन्हा 3 विभाग असतात. नंतर कंट्रोल युनिट आणि तिसरं असतं ALU, अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट. अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट या इनपुट युनिटद्वारे आपल्याला संगणकाला माहिती द्यायची असते. इनपुट युनिटद्वारे आपल्याला संगणकाला माहिती द्यायची असते. ते म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती कीबोर्ड. कीबोर्डद्वारे आपल्याला संगणकाला माहिती देता येते. त्याच्यानंतर माऊस, दुसरा आहे आपल्याला माऊस माहिती आहे, माऊस सगळ्यांनी वापरलेला आहे. त्याच्यानंतर पूर्वीच्या काळी लाईट पेन म्हणून वापरले जायचे. लाईट पेन ते जसे आता मार्कर म्हणून मी वापरला जातो तसं त्याच्यामध्ये लाईट पेन म्हणून वापरलं जातं. नंतर जॉयस्टिक म्हणून वापरलं जायचं. जॉयस्टिक, जॉयस्टिक म्हणजे काय होतं, आपल्या 4 व्हीलरला जसा गिअर असतो, गिअर पुढे मागे सरकवतो, फर्स्ट गिअर सेकंड गिअर, त्या पद्धतीने गिअर सिस्टीम सारखं होतं आणि त्याच्याद्वारे आपल्याला त्याला माहिती देता येत होती. तर हे पूर्वीच्या काळाचे जॉयस्टिक आणि लाईट पेन हे पूर्वीच्या जुन्या कॉम्प्युटरमध्ये इनपुट युनिट वापरले जात होते आणि आता सध्या आपल्याला कीबोर्ड आणि माऊसचा वापर केला जातो. काय होतं, या इनपुटद्वारे दिलेली माहिती मेमरी युनिट मध्ये जाते. मेमरी युनिट मध्ये जाते. मेमरी युनिट मध्ये माहिती कंट्रोल युनिटद्वारे ALU ला पाठवली जाते. ALU म्हणजे अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट. याच्यामध्ये इथं कॅल्क्युलेशन केले जातात आणि त्याचे काही उत्तर तयार झाल्यानंतर कंट्रोल युनिटद्वारे पुन्हा ते मेमरी युनिटला दिले जातात आणि मेमरी युनिट आपल्याला आउटपुट डिव्हाइसला, आउटपुट युनिटला उत्तर पाठवते. म्हणजे त्याचं कार्य कसं चालतं, इनपुटद्वारे दिलेली माहिती मेमरीला, मेमरी कंट्रोल युनिट नंतर ALU कडे जाणार, त्याचं उत्तर तयार होणार, पुन्हा मेमरीत येणार आणि मेमरीतून आउटपुट डिव्हाइस येणार. मग आउटपुट डिव्हाइस म्हणजे काय आलं, आउटपुट युनिट मध्ये काय आलं, आपल्याला जर सॉफ्ट कॉपी पाहिजे असेल, सॉफ्ट कॉपी म्हणजे काय असेल, स्क्रीनवर दिसेल, स्क्रीनवर म्हणजे मॉनिटरवर आपल्याला त्याचं उत्तर दिसेल. आणि हार्ड कॉपी पाहिजे असेल, हार्ड कॉपी तर त्याचा प्रिंटरवर आपल्याला प्रिंट करून मिळणार. आणि त्याच्यात दुसरा एक प्रकारे प्लॉटर म्हणतात त्याला. प्लॉटरवर आपल्याला डायग्राम प्लॉट करून मिळते. जसं आता डिजिटल प्रिंटिंग निघालेलं आहे. डिजिटल प्रिंटिंगवर काय होतं, कॉम्प्युटरला सूचना दिली जाते आणि त्याच्यावरनं ते आपलं प्रिंट केलं जातं. म्हणजे त्याला निडल्स असतात, बारीक बारीक निडल असतात आणि ते निडल फिरत असतात आणि त्या पद्धतीने त्याचं ग्राफिक्स ड्रॉ केलं जातं किंवा चित्र ड्रॉ केलं जातं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग भरले जातात. त्याच्यानंतर या CPU मध्ये एक दुसरा चौथा भाग असतो, त्याला म्हणतात सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस. सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस म्हणजे आपली जी माहिती असते ती स्टोअर केली जाते. कुठे स्टोअर केली जाते, फॉर एक्झाम्पल मॅग्नेटिक टेप. जुन्या काळामध्ये हे मॅग्नेटिक टेप वापरले जातात. मॅग्नेटिक टेप म्हणजे काय, त्याचं उदाहरण तुम्हाला दाखवतो. एक आपले कॅसेट असते, ती कॅसेट आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, जुन्या काळच्या रेकॉर्ड मध्ये वापरायचे. आणि हे जे टेप असते
या टेपवरती माहिती साठवली जाते. जसं याच्यावरती गाणं रेकॉर्डिंग केलं जातं त्या पद्धतीने याच्यावरती माहिती साठवली जाते. त्याला म्हणायचं मॅग्नेटिक टेप. त्याच्यानंतर फ्लॉपी डिस्क. फ्लॉपी डिस्क फ्लॉपी डिस्क म्हणजे एक चौकोनी डिस्क असायची, त्याच्यामध्ये कॅसेट ती पण मॅग्नेटिक ड्राईव्ह असायची, त्याच्यामध्ये ते विचारायचं मॅग्नेटिक डिस्क. मॅग्नेटिक डिस्क मॅग्नेटिक डिस्क म्हणजे एक गोल चकती. पूर्वीचे ग्रामोफोन होते आणि त्याच्यावरती एक काळी चकती राहायची आणि काळी चकतीवरती ती ठेवल्यानंतर त्याच्यावर बारीक पिन ठेवायची आणि ती चकती गोल गोल फिरायची आणि त्याच्यावरून आपल्याला गाणं ऐकू येत होतं. मग तशाच पद्धतीचे एक गोल चकत्या होत्या मॅग्नेटिक डिस्क, त्याला म्हणायचं मॅग्नेटिक डिस्क. नंतर आताच्या याच्यामध्ये सीडी वापरली जाते. सीडी सगळ्यांनी पाहिलेली आहे. आपल्याकडे सीडी सगळ्यांना माहिती आहे. सीडी एक सीडी आहे. ही सीडी आपण प्रत्येकाने वापरलेली आहे. बऱ्याचशा गोष्टी आपण तुम्हाला आता सध्या माहिती आहे. सीडी आहे. हार्ड डिस्क आहे. हार्ड डिस्क म्हणजे एक अशी चौकोनी हार्ड डिस्क असते. हे काही वस्तू मी आणून ठेवलेल्या आहेत माझ्याकडे. या हार्ड डिस्क आहे. या हार्ड डिस्कची स्टोरेज कॅपॅसिटी असते. या स्टोरेज कॅपॅसिटीनुसार या हार्ड डिस्क मध्ये आपल्याला माहिती साठवता येऊ शकता येते. त्याच्यानंतर सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस जे आता सध्या तुम्ही सगळेजण वापरतात, पेन ड्राईव्ह आता सगळ्यांकडे आहे. पेन ड्राईव्ह सगळेजण वापरतात. पेन ड्राईव्ह तर हे सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस आहेत, म्हणजे दुय्यम आपल्याला याच्यामध्ये माहिती साठवता येऊ शकता येते. आणि ही माहिती सीपीयू मध्ये पाठवली जाते आणि सीपीयू मधून ती परत माहिती आपल्याला याच्यामध्ये स्टोअर करता येऊ शकता येते. तर अशा पद्धतीने संगणकाचं कार्य कसं चालतं, तर संगणकाचं कार्य इनपुटद्वारे दिलेली माहिती मेमरी सीपीयू ला जाते, सीपीयू साठी आउटपुट युनिटला जाते. त्याच्यानंतर मेमरी युनिट मध्ये दोन प्रकारच्या मेमरी वापरल्या जातात, राम आणि रोम. काय प्रकार आहे? राम आणि रोम या दोन प्रकारच्या मेमरी त्याच्यामध्ये वापरल्या जातात. तर राम म्हणजे काय आणि रोम म्हणजे काय, तर या दोन मेमरी मधला फरक काय? तर या दोन मेमरी आपल्याला कशासाठी वापरल्या जातात? रोम मेमरी म्हणजे रीड ओनली मेमरी. रीड ओनली, फक्त वाचण्यासाठी तिचा वापर केला जातो. मग काय वाचते ती? ही मेमरी आपल्याला ज्यावेळेला आपण कॉम्प्युटर ऑन करतो आणि कॉम्प्युटर ऑन केल्यानंतर कॉम्प्युटर सुरू होताना जे सॉफ्टवेअर वापरलं जातं ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी ही मेमरी वापरली जाते आणि ही फक्त ते प्रोग्राम वाचते. त्या प्रोग्राम मध्ये आपल्याला कुठलाही बदल करता येत नाही किंवा चेंजेस करता येत नाही किंवा नवीन माहिती त्याच्यामध्ये स्टोअर करता येत नाही. म्हणून या मेमरीला रोम मेमरी म्हणतात, रीड ओनली मेमरी. आणि ही मायक्रो प्रोसेसरवरती इन्स्टॉल केलेली असते, ऑलरेडी इन्स्टॉल असते मायक्रो प्रोसेसर. त्याच्यानंतर असते राम मेमरी. राम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी. रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणजे जी जनरल मेमरी आहे, जिच्याने आपल्याला माहिती साठवता येते आणि माहिती आपल्याला वाचता येते. म्हणजे आपण दिलेली कॉम्प्युटरला माहिती त्याच्यामध्ये स्टोअर करता येते आणि स्टोअर केलेली माहिती पुन्हा आपल्याला वाचता येते किंवा त्याच्यामध्ये बदल करता येतो. त्या मेमरीला राम मेमरी असं म्हणतात, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. आलं लक्षामध्ये? तर ह्या दोन मेमरी असतात, रीड ओनली मेमरी आणि रॅन्डम ऍक्सेस मेमरी. या दोन मेमरी या सीपीयू मध्ये वापरल्या जातात. तर याच्यानंतर हे जनरल होतं. याला थोडक्यात जी डायग्राम बघितली आपण, तर त्याला म्हणतात ब्लॉक डायग्राम ऑफ कॉम्प्युटर. म्हणजे कॉम्प्युटरचं कार्य कसं चालतं याची ती ब्लॉक डायग्राम होते. आणि त्याच्यानंतर आपण थोडक्यात त्याचा हिस्ट्री बघणार आहोत. कॉम्प्युटरचा हिस्ट्री ऑफ द कॉम्प्युटर डिवाइड्स इंटू 5 जनरेशन्स. त्याच्या कॉम्प्युटरचे 5 जनरेशन आहेत एकूण. पाच जनरेशन मध्ये आपण वन बाय वन बघणार आहोत. आणि ह्या जनरेशन मध्ये काय आहे, त्याचे मेजर टेक्नॉलॉजी काय आहे, कॅरेक्टरिस्टिक काय आहे, त्याच्या मेजर टेक्नॉलॉजी काय वापरली गेलेली आहे, हे आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बघणार आहोत त्याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिलं जनरेशन आहे फर्स्ट जनरेशन ऑफ कॉम्प्युटर. फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटरचा पिरियड होता. अगदी सुरुवातीला कॉम्प्युटर इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं गेलं त्यावेळेचा काळ होता 1946 to 1959. 1946 ते 1959 हा पहिल्या जनरेशनचा कालावधी होता. या कालावधी म्हणजे जवळपास 13 वर्षाचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये पहिलं जनरेशनचं कॉम्प्युटर शोधण्यात आलंय. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय वापरलं गेलं होतं?
त्याच्यात पहिले वापरलं होतं व्हॅक्युम ट्यूब्स. व्हॅक्युम ट्यूब्स, निर्वात नळ्या. या पहिल्या जनरेशनच्या कॉम्प्युटरमध्ये सीपीयू मध्ये काय वापरलं गेलं होतं? सीपीयू मध्ये सगळ्यात महत्वाचा घटक होता व्हॅक्युम ट्यूब्स. आणि ह्या व्हॅक्युम ट्यूब्स मध्ये आपल्याला सर्किट पास करता येत होतं, इलेक्ट्रिसिटी पास करता येत होती. या व्हॅक्युम ट्यूब्स म्हणजे काय? निर्वात नळ्या. निर्वात नळ्या म्हणजे काय? आपण पूर्वीच्या काळी ट्यूबलाईट वापरत होतो घरामध्ये, त्याच्या लांब मोठ्या ट्यूबलाईट. या ट्यूबलाईट तिथे पहिल्या संगणकामध्ये, पहिल्या जनरेशनच्या संगणकामध्ये वापरल्या गेलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये हजारोने त्या व्हॅक्युम ट्यूब्स वापरल्या गेलेल्या होत्या. हजारो त्या सर्किटसाठी वापरल्या गेल्या होत्या. म्हणजे जस्ट लाईक अ इलेक्ट्रिक बल्ब ते इन्स्टॉल केलेल्या होत्या. आणि त्याची साईज इतकी मोठी होती की एक रूम देखील त्याला कमी पडत होती. म्हणजे 10 बाय 10ची रूम देखील कमी पडत होती. एवढी मोठी रूम त्याला लागत होती. म्हणजे ती एवढ्या मोठ्या रूम मुळे काय असेल, हे कॉम्प्युटर सगळ्यात मोठं कॉम्प्युटर होतं पहिल्या जनरेशनचं. आणि त्याच्यामध्ये चार्ल्स बॅबेज नावाचा इंग्लिश मेकॅनिकल इंजिनियर, हा जो सायंटिस्ट होता, इंजिनियर होता, या इंजिनियरने सगळ्यात पहिलं मेकॅनिकल प्रोग्रॅमेबल कॉम्प्युटर शोधून काढलं. आणि म्हणून त्याला फादर ऑफ द कॉम्प्युटर असं म्हणतात. चार्ल्स बॅबेज, हा जो चार्ल्स बॅबेज, याला फादर ऑफ द कॉम्प्युटर असं म्हटलं जातं. 19व्या सेंचुरीमध्ये, 1900च्या दशकामध्ये यांनी हे कॉम्प्युटर शोधून काढलेलं होतं. म्हणून त्याला त्याचं नाव देण्यात आलं होतं फादर ऑफ कॉम्प्युटर. आणि त्याने पहिलं प्रोग्राम, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रोग्राम देऊन माहिती साठवता येऊ शकता येते, त्याच्यापासून उत्तर तयार करता येत होते, म्हणून त्याला फादर ऑफ कॉम्प्युटर असं म्हटलं गेलेलं आहे. मग ह्या पहिल्या जनरेशनचे काय कॅरेक्टरिस्टिक होते, म्हणजे या पहिल्या जनरेशनचे कॉम्प्युटरला काय, त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय होत्या, त्या आपण बघूया वन बाय वन. पहिलं म्हणजे त्याच्यामध्ये व्हॅक्युम ट्यूब्स वापरल्या गेलेल्या होत्या. त्याच्या सर्किटसाठी काय वापरलं होतं? व्हॅक्युम ट्यूब्स वापरलेल्या होत्या. त्याच्यानंतर मॅग्नेटिक ड्रम्स वापरले होते, म्हणजे आपले सिलेंड्रिकल ड्रम असतात ना, ते सिलेंडर सारखे ड्रम वापरले गेले होते. नंतर त्याच्यामध्ये मशीन लँग्वेज वापरली गेली होती, म्हणजे संगणकाला मशीन लँग्वेज, ती एक विशिष्ट प्रकारची कोडिंग लँग्वेज होती, ती कोडिंग लँग्वेज त्याच्यामध्ये वापरली गेली होती. त्याच्यामध्ये काही सिम्बॉल्स, काही इन्स्ट्रक्शन द्यावे लागत होते. व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ स्टोरेज कॅपॅसिटी. याच्यामध्ये काय होतं, काही त्याचा डिसएडव्हान्टेज असा होता की फार थोडीशी माहिती साठवता येत होती. सुरुवातच होती त्या कॉम्प्युटरला शोधण्याची, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये माहिती साठवण्याची स्पेस अगदी थोडीशी होती सुरुवातीला असल्यामुळे. त्याच्यानंतर पंच कार्ड म्हणून तिथे इनपुट डिव्हाइस वापरले होते. आपण आता याच्यामध्ये जे इनपुट डिव्हाइस सेकंडरी स्टोरेज पाहिले होते, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तिथे वापरले गेले होते पंच कार्ड. पंच कार्ड म्हणजे काय? आपले पोस्टाचे कार्ड आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, जुन्या जमान्यामध्ये पोस्ट कार्ड लिहिले जायचे. आता ते पोस्ट कार्ड पण बघायला मिळत नाही नवीन विद्यार्थ्यांना, नवीन मुलांना. तर ते पंच कार्ड होते, तसे कार्ड होते, चौकोनी कार्ड. आणि त्या कार्डवरती असं पंचिंग केलं जायचं, असं स्क्वेअर मध्ये पंचिंग केलं जायचं. त्याची ती लँग्वेज होती, मशीन लँग्वेज, कोडिंग लँग्वेज. आणि त्याच्यावरती ते पंचिंग केलं जायचं. आणि ते पंच केलेले कार्ड एकावर एक असे रचून ठेवायचे, एकामागे एक. आणि ते कार्डचा बंच, जसे आपल्या पत्त्यांचा कार्डचा बंच असतो, तसा तो कार्डचा बंच त्याच्यामध्ये टाकायचा, त्या मशीन मध्ये, सीपीयू मध्ये. आणि तो वन बाय वन कार्ड रीड करायचा. आणि रीड केल्यानंतर ती माहिती त्या संगणकामध्ये स्टोअर व्हायची. याच्यामध्ये ड्रॉबॅक कसा होता मग? पंच कार्ड, समजा आपण 50 कार्डांची माहिती टाकली त्याच्यामध्ये, आणि 50 कार्ड आपण लागोपाठ तिथे ठेवले, पण समजा ते कार्ड ठेवताना मिसप्लेस झाले, खाली पडले, तर ते परत त्याची सिक्वेन्स लावणं कठीण जात होतं. म्हणजे ते आपल्याला सिक्वेन्स लावणं कठीण जात होतं. त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला पहिल्यापासून पंचिंग करून पुन्हा नवीन तो बंच तयार करावा लागत होता. तर हा एक मोठा ड्रॉबॅक होता. त्याच्यामुळे तिथे खूप काळजी घ्यावी लागायची. ती काळजी घेतली नाही तर मग आपल्या काम वाढत जायचं, टीडीएस होत जायचं. त्याच्यानंतर व्हेरी स्लो प्रोसेस. या संगणकाचं काम करण्याची प्रोसेस काय होती? फार संथ गतीने काम करायचा तो. आणि लेस रिलायबल म्हणजे त्याच्यावरती विश्वासार्हता, म्हणजे त्याच्यापासून मिळालेलं उत्तर किंवा ते आउटपुट आहे ते किती 100% करेक्ट असेल याची पण गॅरंटी नव्हती पूर्वीच्या काळी त्यावेळेला त्यांना. यूज ऑफ व्हेरी हाय इलेक्ट्रिसिटी. हजारोने व्हॅक्युम ट्यूब्स वापरायच्या, निर्वात नळ्या. मग त्या प्रत्येक निर्वात नळ्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागायची. म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी इज रिक्वायर्ड फॉर द फर्स्ट जनरेशन ऑफ कॉम्प्युटर. कॉम्प्लेक्स अँड एक्सपेन्सिव्ह मेंटेनन्स. त्याचा मेंटेनन्स महागडा होता. का बरं महागडा होता? की ह्या ट्यूबलाईट वापरल्या गेल्या होत्या, निर्वात नळ्या वापरल्या गेल्या होत्या, त्या उडून जायच्या, फ्यूज व्हायच्या.
उडून जायच्या. मग ते उडल्यानंतर कोणती ट्यूबलाईट उडालेली आहे, कोणती व्हॅक्युम ट्यूब खराब झाली आहे ते शोधणं म्हणजे एक दिव्य काम होतं. त्याच्यामध्ये दिव्य काम होतं. म्हणजे जसं आपण दिवाळीला इलेक्ट्रिसिटीची माळ लावतो, इलेक्ट्रिक माळ लावतो आणि ती जर बंद पडली तर त्याच्यामध्ये सगळे बल्ब आपल्याला 1 बाय 1 चेक करावे लागतात. तसं याच्यामध्ये व्हॅक्युम ट्यूब मध्ये हजारो व्हॅक्युम ट्यूब आहेत, 1 बाय 1 चेक कराव्या लागत होत्या कोणती उडालेली आहे. आणि मग ते चेक करणं, मेंटेनन्स हे फार टीडीएस होतं, फार कठीण काम होतं ते. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स अँड एक्सपेन्सिव्ह मेंटेनन्स, तो मेंटेनन्स ठेवणं आपल्याला फार कठीण जात होतं. तर ह्या पहिल्या जनरेशनच्या कॉम्प्युटरचे काही फायदे पण होते आणि काही तोटे पण होते. आणि नंतर ज्या वेळेला हे कॉम्प्युटर तयार केले गेले त्यांनी त्याला काही विशिष्ट नावं दिली. त्या पहिल्या जनरेशनच्या कॉम्प्युटरला त्यांनी काय केलं, पहिलं कॉम्प्युटर तयार केलं त्यांनी त्याला मार्क 2 नाव दिलं. 4 रुपयाचे ते नाव तयार केलं, मार्क 2 नाव तयार केलं, मार्क 3 असे वेगवेगळे नावं दिले त्यांनी त्या कॉम्प्युटरला. जे कॉम्प्युटर बनवले त्यांनी त्याला युनिव्हॅक, या 13 वर्षाच्या याच्यामध्ये त्यांनी जे तयार केलं युनिव्हॅक 1, IBM 650 इंटरनॅशनल बिझनेस मशीन, IBM 650 असे वेगवेगळ्या प्रकारचे नावं त्याला देण्यात आले होते. तर हे तर पहिल्या जनरेशनचे कॉम्प्युटर. त्याच्यानंतर आपण वळूया दुसऱ्या जनरेशनच्या कॉम्प्युटरकडे, सेकंड जनरेशन कॉम्प्युटर. तर पहिल्या जनरेशनचं समजलं फायदे आणि तोटे काय होते ते. त्याच्यानंतर होतं सेकंड जनरेशन ऑफ कॉम्प्युटर. थोडक्यात येतो मी, काही जास्त येते. सेकंड जनरेशन ऑफ कॉम्प्युटर, या सेकंड जनरेशन ऑफ कॉम्प्युटरचा पिरियड होता फ्रॉम 1959 टू 1965. म्हणजे 6 वर्षाचा कालावधी होता, जवळपास 6 ते 7 वर्षाचा कालावधी होता. या 6-7 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी बरेच चेंजेस केले. त्यांनी पहिला महत्वाचा बदल केला, जे व्हॅक्युम ट्यूब वापरत होत्या, हजारोने निर्वात नळकांड्या वापराव्या लागत होत्या, त्या त्यांनी बदलून टाकल्या आणि त्याच्याऐवजी काय केलं, ट्रान्झिस्टर्स वापरले. ट्रान्झिस्टर्स काय वापरले त्यांनी, ट्रान्झिस्टर्स वापरले. आणि ट्रान्झिस्टर्स हे काय होते, व्हॅक्युम ट्यूब पेक्षा साईजने छोटे होते आणि छोटे असल्यामुळे काय झालं, त्या संगणकाचा साईज पण छोटी झाली, त्या संगणकाची साईज छोटी झाली. नंतर व्हॅक्युम ट्यूब पेक्षा हे ट्रान्झिस्टर स्वस्त होते, त्याच्यामुळे कॉम्प्युटरची किंमत पण कमी झाली. पहिल्या जनरेशन पेक्षा त्याची किंमत कमी झाली. कन्झ्युम लेस इलेक्ट्रिसिटी, पहिल्या जनरेशन पेक्षा पुन्हा याच्यामध्ये काय झालं, इलेक्ट्रिसिटी कमी वापरावी लागली. कारण ट्रान्झिस्टर म्हणजे काय झाले, त्याचे डायोड, ट्रायोड वगैरे काय आपल्या फिजिक्सच्या याच्यामध्ये असतील ते इलेक्ट्रिक पार्ट असतात, ते पार्ट आपल्या त्याच्यामध्ये वापरले गेले आणि त्याच्यामुळे त्याची साईज पण कमी झाली. मोर रिलायबल, विश्वासार्हता वाढली, म्हणजे त्याच्यापासून मिळणारं जे आउटपुट असेल, उत्तर असेल, त्याच्यावर विश्वास ठेवावा लागला, त्याच्या म्हणजे रिलायबल झाले आणि फास्टर झाले. काम करण्याचा वेग पहिल्या जनरेशन पेक्षा दुसऱ्या जनरेशनचा वाढला त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सेकंड जनरेशनचे कॉम्प्युटर जे होते त्याच्यामध्ये त्रिकूट होते, जे त्रिकूट होते त्यांनी तयार केलेलं होतं. जॉन बर्डीन, काय होतं, जॉन बर्डीन, हे 3 शास्त्रज्ञ होते, इंजिनियर म्हणूया, शास्त्रज्ञ म्हणूया आपण त्यांना. जॉन बर्डीन, विलियम शॉकली अँड वॉल्टर एच. तर हे त्रिकूट होतं, या 3 मेकॅनिकल इंजिनियरचं त्रिकूट होतं. यांनी त्यावेळेला 1959 ते 1965 या दरम्यान मध्ये कॉम्प्युटरचं सेकंड जनरेशन कॉम्प्युटर तयार केलं, ज्याच्यामध्ये त्यांनी व्हॅक्युम ट्यूब्स काढून ट्रान्झिस्टर वापरले. आणि त्यावेळेला त्यांनी पण जसे कॉम्प्युटर तयार केले त्यावेळेला त्यांनी पण त्याला वेगवेगळे असे नावं दिले आणि त्याला नावं दिले त्यांनी IBM 1620 असं त्या कॉम्प्युटरला नाव दिलं. IBM 1794, IBM नंतरच्या याला 1794, CDC 1604, त्याच्यानंतर CDC 3600. म्हणजे जसे त्यांनी कॉम्प्युटर बनवले तसे त्यांनी त्याला वेगवेगळे नावं दिले. नंतर युनिव्हॅक, पुन्हा त्याला त्यांनी मागच्या याच्यासारखं युनिव्हॅक 1800 असे नंबर वेगवेगळे देऊन त्यांनी ते कॉम्प्युटर तयार केलेले. मग या कॉम्प्युटरमध्ये जर ट्रान्झिस्टर वापरले तर मग याचे काय फायदे झाले, याच्यामध्ये काय बदल झाले, त्याचे फायदे काय होते. त्याच्यामुळे पहिला फायदा असा झाला, त्याची साईज कमी झाली. काय झालं, त्याची कॉम्प्युटरची म्हणजे जी पहिले एक 10 बाय 10चा रूम, मोठा रूम लागत होता, त्याच्याऐवजी थोडी अर्धा रूम मध्ये आली, तिची अर्धी साईज कमी झाली.
जवळपास त्याची अर्धी साईज कमी झाली पहिल्या जनरेशन पेक्षा. नंतर सेकंड जनरेशन मध्ये काय झालं, मोर रिलायबल, त्याच्यावर विश्वास ठेवावा लागला, त्याच्यापासून जे उत्तर यायला लागले की 100% ते बरोबर आहे. पहिल्या जनरेशन मध्ये काय होतं, थोडस एरर येत होत्या आणि त्याच्यामध्ये कसं होतं, प्रोग्राम द्यावे लागत होते, म्हणजे जस्ट लाईक अ कॅल्क्युलेटर म्हणून त्याचा वापर होता. पहिल्या जनरेशनचा कॉम्प्युटरचा काय होतं, जस्ट लाईक अ कॅल्क्युलेटर, म्हणजे आता आपण जे कॅल्क्युलेटर वापरतो ते त्यावेळेला मोठं संगणक म्हणून त्यावेळेला तिथे वापरलं जात होतं. नंतर सेकंड जनरेशन मध्ये बदल झाले, त्याच्यावरती इतर माहिती देता येऊ लागली. वायडर कमर्शियल यूज, याचा दुसऱ्या जनरेशनचा जास्तीत जास्त वापर होऊ लागला, कमर्शियल यूज व्हावं लागला, व्यावसायिक उपयोग होऊ लागला. त्याच्यानंतर बेटर पोर्टेबिलिटी. पोर्टेबिलिटी म्हणजे काय, सहज, म्हणजे अर्ध्या रूम मध्ये जरी बसत होता तरी तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येत होता. पण पहिल्या जनरेशनचा कॉम्प्युटर हलवणं सोपं नव्हतं, म्हणजे शक्यच नव्हतं ते. त्याच्यानंतर बेटर स्पीड, दुसऱ्या जनरेशनचं काय झालं, बेटर स्पीड, त्याचा काम करण्याचा वेग वाढला, त्याची क्षमता वाढली, त्याची स्टोरेज कॅपॅसिटी वाढली. फास्टर पेरिफेरल्स लाईक टेप ड्राईव्ह, म्हणजे त्याच्यामध्ये पंच कार्डच्या ऐवजी काय झालं, टेप ड्राईव्ह वापरले. जसं तुम्हाला दाखवलं मी कॅसेट टेप, त्याच्यासाठी ती मॅग्नेटिक टेप वापरता येऊ लागली. मॅग्नेटिक डिस्क वापरली, म्हणजे ती गोल चकती तुम्हाला सांगितली, ग्रामोफोनची जी गोल चकती असेल तशी ती चकती वापरली. म्हणजे इनपुट डिव्हाइस बदलले, त्याच्यामध्ये ऍडव्हान्स झाले, सुरू झाले. असेंब्ली लँग्वेज, कॉम्प्युटरच्या ज्या लँग्वेज होत्या त्याच्यात ती पहिली असेंब्ली लँग्वेज होती आणि मशीन लँग्वेज, या दोन लँग्वेजेसचा सेकंड जनरेशन मध्ये वापर होऊ लागला. ॲक्युरसी इम्प्रूव्ड, दुसऱ्या जनरेशन मध्ये काय झालं, आपल्याला मिळणाऱ्या उत्तराची ॲक्युरसी वाढली होती. जर हे काही त्याचे फायदे होते तर त्याचे काही तोटे पण होते. दुसऱ्या जनरेशनचे काय तोटे होते, कूलिंग सिस्टीम वॉज रिक्वायर्ड. तो कॉम्प्युटर इतका गरम व्हायचा, म्हणजे पहिल्या जनरेशनचं पण गरम व्हायचा म्हणून ते ट्यूब उडायच्या. मग तसंच सेकंड जनरेशन मध्ये सुद्धा इलेक्ट्रिसिटी जरी कमी लागली पण तो कॉम्प्युटर गरम व्हायचा. मग त्याच्यासाठी काय लागायचं, कूलिंग सिस्टीम, म्हणजे एसी लागत होता त्याला, म्हणजे एसीची गरज होती. कमर्शियल प्रोडक्शन वॉज डिफिकल्ट, म्हणजे कमर्शियली वापर झाला होता पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट झाले होते. कॉस्टली अँड नॉट वर्सटाईल, महाग होते. सेकंड जनरेशनचे कॉम्प्युटर पण फार कॉस्टली होते आणि व्हर्सटाईल नव्हते. ते व्हर्सटाईल म्हणजे अष्टपैलुत्व, म्हणजे सगळ्या प्रकारचे ते कामं करू शकत नव्हते. त्याला पण काहीतरी बंधनं होते. म्हणजे अष्टपैलुत्व म्हणजे कसं, क्रिकेट मधला एखादा खेळाडू कसा असतो, अष्टपैलू, म्हणजे तो बॅट्समन पण असतो, बॉलर पण असतो, चांगला फिल्डर पण असतो, त्याला अष्टपैलू खेळाडू म्हणतात, व्हर्सटाईल. पण तसं ह्या सेकंड जनरेशनचे कॉम्प्युटर पण व्हर्सटाईल नव्हते, त्याच्यामध्ये पण काही एरर येत होत्या आणि पंच कार्ड पण तिथे आपल्याला इनपुट डिव्हाइस म्हणून वापरता येत होते. तर हे झाले सेकंड जनरेशनचे काही फायदे आणि काही तोटे झाले. त्याच्यानंतर तिसरं जनरेशन होतं, 2 जनरेशन झाले, तिसऱ्या जनरेशनकडे वळूया आपण. थर्ड जनरेशन ऑफ कॉम्प्युटर. या तिसऱ्या जनरेशनचा पिरियड होता 1965 to 1971, म्हणजे पुन्हा हा 6 वर्षाचा कालावधी होता. 1965 ते 1971 या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये पुन्हा त्यांनी काही चेंजेस केले. नवीन इंजिनियर आले, नवीन सायंटिस्ट आले आणि त्यांनी त्याच्यामध्ये बदल केला. मग त्यांनी पहिला महत्वाचा बदल काय केला, सीपीयू मध्ये त्यांनी त्याच्यामध्ये आयसी वापरले. ट्रान्झिस्टरच्या ऐवजी काय केलं, आयसी वापरले. म्हणजे पहिल्या जनरेशन मध्ये काय होतं, व्हॅक्युम ट्यूब्स वापरल्या होत्या. दुसऱ्या जनरेशन मध्ये त्यांनी काय बदल केला, ट्रान्झिस्टर्स वापरले. आणि तिसऱ्या जनरेशन मध्ये काय केलं, त्यांनी ट्रान्झिस्टर पण काढून टाकले आणि नंतर आयसी वापरले. आयसी म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट. म्हणजे आपण बघा, पूर्वीच्या काळी टीव्ही, मोठे मोठे टीव्ही होते, घेऊन जायचो दुरुस्त करायला, बंद पडले तर. मग ते काय सांगायचा मेकॅनिकल, याचा आयसी उडालेला आहे. आयसी म्हणजे एक छोटासा पार्ट असतो, तो छोटासा पार्ट उडालेला असतो, तो त्याच्यामध्ये सगळे सर्किट तयार करतात. आणि या आयसी मध्ये काय असतात, डायोड्स, ट्रायोड्स, ट्रान्झिस्टर, रेजिस्टर, कॅपॅसिटर, हे सगळं एकत्र एका याच्यामध्ये फिक्स केलेले असतात, हजारोने फिक्स केलेले असतात आणि एक तो छोटा पार्ट तयार झालेला असतो, त्याला म्हणतात आयसी. आणि ह्या आयसी झाल्यामुळे काय झालं, आयसी मुळे सीपीयू मध्ये आयसी बसवलं, त्याच्यामुळे काय झालं, दुसऱ्या जनरेशन पेक्षा तिसऱ्या जनरेशनच्या कॉम्प्युटरची साईज पुन्हा काय झाली, कमी झाली. इतकी छोटी झाली की ती आपल्याला एखाद्या टेबलावरती बसवता येऊ शकता येत होती. असा तो छोटासा सीपीयू तयार झालेला आहे. त्याची साईज कमी झाली, रिलायबिलिटी वाढली, त्याची काम करण्याची क्षमता वाढली, त्याची इफिशियन्सी वाढली आणि
म्हणून मग त्याच्या आपण काही कॅरेक्टरिस्टिक बघणार आहोत की त्याच्यामध्ये काय झालंय. कॅरेक्टरिस्टिक द मेन फीचर आयसी वापरल्यामुळे त्याची सगळ्यात महत्वाचे म्हणजे साईज कमी झाली. साईज कमी झाल्यामुळे काय झालं, त्याची रिलायबिलिटी वाढली, त्याची काम करण्याची क्षमता वाढली. स्मॉलर इन साईज, जनरेटेड लेस अमाऊंट ऑफ हीट. नंतर पहिल्या दोघं जनरेशन पेक्षा त्याच्यामध्ये कमी हीट निर्माण व्हायला लागली. कमी हीट निर्माण व्हायला लागली म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पॉवर पण कन्झम्पशन कमी व्हायला लागलं. फास्टर, काम करण्याचा वेग पहिल्या दोघं जनरेशन पेक्षा आणखी वाढला. त्याच्यामुळे काय झालं, लेस मेंटेनन्स. आयसी वापरल्यामुळे काय झालं, मेंटेनन्स कमी झाला. म्हणजे जिथे व्हॅक्युम ट्यूब एक एक शोधायची, चेक करायची कोणती उडालेली आहे, ते कठीण काम होतं, एकदम किचकट काम होतं. ते एक कोणता आयसी उडालेला हे चेक करणं सोपं झालं. पण तरी सुद्धा त्याच्यासाठी स्पेशल वर्कर लागत होता, स्पेशल इंजिनियर लागत होता. त्याला सर्वसाधारण माणूस तिचे एरर शोधू शकत नव्हता. त्याच्यानंतर त्याचे फायदे काय होते, ऍडव्हान्टेजेस काय होते. साईज तर कमी झाली, सगळ्यात महत्वाचा म्हणजे काय झालं, साईज कमी झाली. साईज छोटी झाल्यामुळे काय झालं, पोर्टेबिलिटी वाढली. त्याची पोर्टेबिलिटी वाढली म्हणजे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज घेऊन जाता येऊ शकता. इन्क्रीज द स्टोरेज कॅपॅसिटी, त्याच्यानंतर त्याची माहिती साठवण्याची क्षमता वाढली. तिसऱ्या जनरेशनच्या कॉम्प्युटरमध्ये काय झालं, आणखी त्याची माहिती साठवण्याची क्षमता वाढली. इन्क्रीज और लेस हार्डवेअर फेल्युअर, म्हणजे त्याचा हार्डवेअर फेल्युअर म्हणजे त्याच्यामध्ये आयसी उडण्याचे चान्सेस कमी झाले. म्हणजे तो लॉंग लाईफ चालू झाला, म्हणजे एक प्रकारे तो लॉंग लाईफ कॉम्प्युटर आपला चालू झाला. सपोर्ट फॉर हाय लेवल लँग्वेजेस, इथे सगळ्यात महत्वाचा बदल झाला. त्याच्यामध्ये हाय लेवल लँग्वेजेस वापरता येऊ शकतात. पूर्वीच्या दोघं याच्यामध्ये काय होतं, मशीन लँग्वेज आणि असेंब्ली लँग्वेज वापरण्यात येत होती, ज्याच्यामध्ये मशीन कोडिंग मध्येच आपल्याला लिहिता येत होतं. पण नंतर आता याच्यामध्ये हाय लेवल लँग्वेज म्हणजे इंग्लिशचा वापर करता येत होता आणि या इंग्रजीचा वापर करून त्या लँग्वेजेस मध्ये प्रोग्राम देता येत होते आणि ते प्रोग्राम देऊन आपल्याला या तिसऱ्या जनरेशनच्या कॉम्प्युटरचा वापर करता येऊ शकता. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची लँग्वेज वापरली गेली होती, सुरुवातीची बेसिक लँग्वेज वापरली गेली होती. कोणती लँग्वेज वापरली होती, बेसिक लँग्वेज. बेसिक म्हणजे काय, बिगिनर्स ऑल पर्पज सिम्बॉलिक इन्स्ट्रक्शन कोड. बिगिनर्स म्हणजे सगळ्यात पहिले जे नवीन शिकायला येणार होते कॉम्प्युटरचे, जे पूर्वीच्या काळी होती ती बेसिक लँग्वेज शिकवायला. बिगिनर्स ऑल पर्पज सिम्बॉलिक इन्स्ट्रक्शन कोड नावाची ही लँग्वेज तिसऱ्या जनरेशन मध्ये वापरायला सुरुवात झाली. आणि आयसी असल्यामुळे मेंटेनन्स त्याचा सगळ्यात कमी झाला. हे सगळे त्याचे फायदे झाले. मग जसे फायदे होते तर काही त्याचे तोटे पण होते, म्हणजे डिसएडव्हान्टेजेस पण होते. तर याच्यासाठी सुद्धा काय होतं, गरम होणे म्हणून एअर कंडिशन इज नेसेसरी. 100% तिथे एसी ची रिक्वायरमेंट लागत होती. एसी शिवाय कॉम्प्युटर आपल्याला ऑन करता येत नव्हता तिथे. प्राइस इज व्हेरी कॉस्टली. तिसऱ्या जनरेशन मध्ये त्याची साईज जरी कमी झाली, ते जरी झालं, त्याचं काम करण्याचा वेग वाढला, अॅक्युरसी वाढली, पण त्याची प्राइस कमी झाली नव्हती. त्याची प्राइस ही जास्त होती, कॉस्टली होती. नंतर इंटिग्रेटेड सर्किट्स आर नॉट रिपेअर्ड इझिली. म्हणजे समजा एखादा आयसी उडाला तर तो आयसी रिपेअर करता येत नव्हता, त्याच्या जागी दुसराच आयसी आपल्याला वापरावा लागत होता. म्हणजे हे एक डिसएडव्हान्टेज होता की कोणता आयसी उडाला तो शोधा आणि तो चेंज करून टाका, त्याच्यामध्ये नो रिपेअरिंग. त्याच्यानंतर सॉफिस्टिकेटेड टेक्नॉलॉजी इज रिक्वायर्ड, अत्याधुनिक आणि गुंतागुंतीची. कारण तो आयसी जो असतो त्याच्यामध्ये शेकडो हजारोने ट्रान्झिस्टर, डायोड, ट्रायोड, रेजिस्टर, कॅपॅसिटर वापरलेले असतात. म्हणजे तो एक कॉम्प्लिकेटेड असतो. एक आयसी म्हणजे तो काय असतो, थोडक्यात कॉम्प्लिकेटेड असतो. आणि तो सॉफिस्टिकेटेड म्हणजे अत्याधुनिक किंवा गुंतागुंतीची व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली असते. आणि त्याच्यासाठी मेंटेनन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग हे व्यवस्थितच असलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी हे जे तिसऱ्या जनरेशनचे कॉम्प्युटर बनवले त्याला पण त्यांनी IBM 3600 सिरीज असे नाव दिले. ते IBM 3600 सिरीज. नंतर हनीवेल असे नावं दिले होते त्याला त्यांनी. हनीवेल वेगवेगळे नावं दिले होते वेगवेगळ्या. नंतर PDP पर्सनल डेटा प्रोसेसर, नंतर IBM 370 असे वेगवेगळे नावं त्यांनी त्याला, जे कॉम्प्युटर बनवले होते तिसऱ्या जनरेशनचे त्यावेळेला त्याला त्यांनी अशा पद्धतीचे नावं दिलेले होते. तर हे झालं तिसरं जनरेशन. त्याच्यानंतर बघूया आपण चौथं जनरेशन. चौथ्या जनरेशनचा कालावधी होता 1971 ते 1980.
1971 ते 1980 फोर्थ जनरेशन, चौथ्या जनरेशनचा कॉम्प्युटर. म्हणजे जवळपास हा 10 वर्षाचा कालावधी होता. 10 वर्षाचा कालावधी. मग पुन्हा काय झालं, चौथी पिढी आली संगणकाची. चौथ्या पिढीमध्ये काय बदल झाला, आपण जर बघितलं मानवाच्या पिढीमध्ये उत्क्रांती जशी झाली की मानवाच्या पिढीमध्ये पहिले कसं होतं, वानरासारखं होतं, त्याला शेपूट होते आणि नंतर केस होते. मग नंतर त्याची पुढच्या पिढीमध्ये शेपूट गळून पडली, त्याच्यानंतर त्याचे केस गळून पडले, नंतर अशा सुधारणा झाल्या मानवाच्या पिढीमध्ये. तशा ह्या संगणकाच्या पिढ्यांमध्ये एक एक पिढीमध्ये बदल होत गेला. काय काय बदल होत गेला, आपण 3 जनरेशन बघितले. 3 जनरेशन मध्ये व्हॅक्युम ट्यूब्स, ट्रान्झिस्टर, व्हॅक्युम ट्यूब्स. मग चौथ्या जनरेशन मध्ये काय वापरलं जातं, चौथ्या जनरेशन मध्ये व्हीएलआयसी वापरले गेले. म्हणजे व्हेरी लार्ज इंटिग्रेटेड सर्किट. व्हेरी लार्ज इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आयसी वापरले गेलेले होते. म्हणजे पहिल्या तिसऱ्या जनरेशन मध्ये आयसी वापरले ते थोडे कमी प्रमाणात वापरले. नंतर चौथ्या जनरेशन मध्ये व्हेरी लार्ज प्रपोर्शन मध्ये त्यांनी वापरले गेले. लार्ज प्रपोर्शन म्हणजे खूप मोठी संख्या झाली असं नाही, त्याचे साईजच कमी आहे. म्हणजे साईज कमी असल्यामुळे जरी जास्त वापरले तरी संगणकाची साईज वाढली नाही. संगणकाची साईज उलट काय झाली, तिसऱ्या जनरेशन पेक्षा आणखी छोटी झाली. त्याची साईज काय झाली, छोटी झाली. आणि व्हीएलआयसी या संगणकामध्ये काय झालं, जवळपास एका व्हीएलआयसी मध्ये 5000 ट्रान्झिस्टर बसत होते. किती होते, 5000 ट्रान्झिस्टर त्याच्यामध्ये, आणि इतर कॉम्पोनंट त्याच्यामध्ये फिक्स करत होते. आणि दिस विथ फिक्स्ड ऑन वन चिप, मायक्रो चिप, दॅट इज कॉल्ड एज द मायक्रो प्रोसेसर. या कॉम्प्युटरला काय म्हटलं गेलं, चौथ्या जनरेशनला मायक्रो प्रोसेसर डेव्हलप झाले. आणि त्या मायक्रो प्रोसेसर मध्ये इंटेल नावाच्या कंपनीने सगळ्यात पहिला हा मायक्रो प्रोसेसर शोधून काढला 1975 साली. 1975 साली ईडी रॉबर्ट्स, बघा त्याच्यामध्ये पुन्हा वेगळे इंजिनियर आले, शास्त्रज्ञ आले. ईडी रॉबर्ट्स 1975 साली यांनी मायक्रो प्रोसेसर बनवलं. आणि याच्या 1975 साली जे मायक्रो प्रोसेसर बनवलं आणि त्याने जो कॉम्प्युटर बनवला, त्या कॉम्प्युटरला त्याने सगळ्यात पहिले पर्सनल कॉम्प्युटर नाव दिलं. व्यक्तिगत वापरासाठी येणारं कॉम्प्युटर. पहिल्या 3 जनरेशनचे कॉम्प्युटर याला पीसी म्हणता येणार नाही. पर्सनल कॉम्प्युटर नव्हते, ते बिझनेस ओरिएंटेड होते. काही त्याच्यासाठी वापरले होते, त्याच्यासाठी फॉरेन कंट्रीज मध्ये त्याचा बिझनेस पर्पज म्हणून वापर होता. त्याच्यानंतर चौथ्या जनरेशनचे जे कॉम्प्युटर झाले ते कॉम्प्युटर त्यांनी पर्सनल कॉम्प्युटर म्हणून वापरायला सुरुवात केलेली. आणि पहिलं 16 बीट मायक्रो प्रोसेसर यांनी डेव्हलप केलेलं आहे. ईडी रॉबर्टने काय केलंय, 16 बीट मायक्रो प्रोसेसर डेव्हलप केलेलं आहे. आणि हे मायक्रो प्रोसेसर 16 बीट म्हणजे काय, 1 कॅरेक्टर म्हणजे 1 बीट. ते बघू आपण, एक पुढे आहे मी सांगणार आहे, पुढे टेबल आहे ते बीट बाईट वगैरे काय प्रकार आहे, तो जीबी म्हणजे काय, गिगाबाईट म्हणजे काय, मेगाबाईट म्हणजे काय, ते एक टेबल आहे. ते टेबल मी पुढे सांगेल ते जनरेशन संपल्यानंतर. तर 16 बीट असलेलं एका वेळेला 16 कॅरेक्टर, 16 बीट म्हणजे काय, 16 कॅरेक्टर ऍक्सेप्ट करणारं मायक्रो प्रोसेसर त्याने ईडी रॉबर्टने 1975 साली बनवलेलं आहे. आणि त्याला त्यांनी ईडी रॉबर्ट हा जो होता MITS मध्ये कामाला होता, त्यांनी इंटेल 88 CPU नावाची चिप तयार केली. आणि त्या चिप मध्ये स्लिक मेटल मॉडेल म्हणजे सीपीयू स्लिक मेटल केस, म्हणजे आजचा जो सीपीयू वापरता तुम्ही, जो सीपीयू तो काय, एका छोट्याशा डब्यामध्ये, बारीक छोटी डबी पेटी, त्याला त्यांनी ईडी रॉबर्टने 1975 साली ती पेटी तयार केली, छोटीशी पेटी, आणि त्याच्यामध्ये तो सीपीयू बसवला. सर्व सीपीयू त्याच्यामध्ये बसवले. मग याचे कॅरेक्टरिस्टिक काय होते चौथ्या जनरेशनचे कॉम्प्युटरचे, दिस कॉम्प्युटर्स हॅव मायक्रो प्रोसेसर बेस. म्हणजे सगळ्यात पहिले याची कॅरेक्टरिस्टिक काय होती, याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसर वापरले गेले होते. इट युजेस VLSI, व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेटेड सर्किट, त्याच्यामध्ये वापरले गेलेले होते. आणि याच्यामुळे काय झालं, लार्ज स्केल मध्ये आयसी वापरल्यामुळे काय झालं, त्याचा काम करण्याचा वेग वाढला. द स्पीड ऑफ द कॉम्प्युटर गोज ऑन इन्क्रीजेस. त्याच्या VLIC मुळे त्याचा काम करण्याचा वेग वाढला. वेग वाढल्यामुळे काय झालं, ऍक्युरसी वाढली, त्याच्यातली ऍक्युरसी वाढली. ऍक्युरसी वाढल्यामुळे काय झालं, रिलायबिलिटी वाढली, त्याच्यावरची विश्वासार्हता वाढली. नंतर त्याच्यामध्ये याच्यानंतर चौथ्या जनरेशन मध्ये आणखी काही हाय लेवल लँग्वेजेस डेव्हलप झाल्या.
तिसऱ्या जनरेशन मध्ये बेसिक लँग्वेज डेव्हलप झाली होती. चौथ्या जनरेशन मध्ये कोबोल लँग्वेज आली. कोबोल नावाची लँग्वेज आली. कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज. ही लँग्वेज किचकट होती, पण त्याचं आउटपुट एकदम रिलायबल होतं, सोपं होतं. लिहायला ती लॉंग होती, लेंदी होती, म्हणजे खूप मोठी प्रोग्राम लिहावा लागत होता. काही छोट्याशा आउटपुटसाठी देखील आपल्याला खूप मोठा प्रोग्राम लागतो. ही प्रोग्रामिंग लँग्वेज मी शिकवलेली आहे 1987 साली. ठीक आहे, काय हरकत नाही. पण त्याचा पुढे बोलूया. कोबोल लँग्वेज डेव्हलप झाली. त्याच्यानंतर फोर्ट्रॅन लँग्वेज डेव्हलप झाली. फोर्ट्रॅन म्हणजे फॉर्म्युला ट्रान्सलेशन नावाची एक लँग्वेज तयार झाली. याच्यामध्ये पुन्हा बेसिक लँग्वेज पण वापरता येत होती. बेसिक लँग्वेज होती. त्याच्यानंतर पास्कल लँग्वेज डेव्हलप झाली. पास्कल नावाचा शास्त्रज्ञ होता, म्हणजे तो इंजिनियर होता. त्याने ती लँग्वेज डेव्हलप केली. त्याने त्याचंच नाव देऊन टाकलं, पास्कल लँग्वेज. आणि नंतर शेवटी झाली सी लँग्वेज. हे बऱ्याच जणांना आता नाव ऐकून असतात, सी लँग्वेज. आता आपल्याला बीएससी फिजिक्स मध्ये देखील सी लँग्वेज आहे, पण ती सी लँग्वेजचा आणखी पुन्हा आता 5व्या जनरेशन मध्ये C++ झालेली आहे. 5व्या जनरेशनच्या कॉम्प्युटरमध्ये ती काय झाली आहे, C++ लँग्वेज झालेली आहे. आता आपल्याला बीएससी फिजिक्स मध्ये ते शिकायला मिळते. आपल्याकडे आहे ते ओगले सर, नितीन सोनवणे सर शिकवतात ते. ठीक आहे, काय हरकत नाही. पुढे वळूया आपण. तर अशा प्रकारच्या चौथ्या जनरेशन मध्ये हाय लेवल लँग्वेजेस डेव्हलप झाल्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगवेगळे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस वापरले गेले. म्हणजे हार्ड डिस्क वापरली गेली, फ्लॉपी डिस्क वापरली गेली, पेन ड्राईव्ह पण वापरले गेले, मॅग्नेटिक डिस्क, म्हणजे ज्या तुम्हाला थोडक्यात मी सुरुवातीला दाखवल्या सेकंडरी स्टोरेज, ते सगळे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस मध्ये वापरता येऊ लागले. माऊस पण वापरता येऊ लागला त्याच्यामध्ये. चौथ्या जनरेशन पासून माऊस, आता जो तुम्ही वापरतात 5व्या जनरेशनच्या कॉम्प्युटर, तो माऊस पण वापरताय. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची उत्क्रांती झाली. त्याच्यामध्ये नेटवर्किंग ऑफ द कॉम्प्युटर इज पॉसिबल इन 4th जनरेशन. एकमेकाला कनेक्ट करता येऊ लागले. चौथ्या जनरेशनचे कॉम्प्युटर नेटवर्किंग मध्ये जोडता येऊ लागले. तोपर्यंत पहिल्या 3 जनरेशन मध्ये नेटवर्किंग पॉसिबल नव्हतं, तर चौथ्या जनरेशन मध्ये ते नेटवर्किंग पॉसिबल झालं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय ऍडव्हान्टेजेस होते, थोडक्यात आता पटापट सांगतो मी. ते टोटली जनरल पर्पज म्हणून चौथ्या कॉम्प्युटरचा वापर सुरू झाला. सगळीकडे त्याचा वापर सुरू झाला. चौथ्या जनरेशन मध्ये 1980 पर्यंत विदेशामध्ये सगळीकडे, तोपर्यंत भारतामध्ये नव्हतं. भारतामध्ये केव्हा संगणक आला आठवत असेल सगळ्यांना, तर 1984 साली राजीव गांधी आले, पंतप्रधान झाल्या, त्या काळचे एक्स प्राईम मिनिस्टर. त्यांनी आपल्याला 1984 साली भारतामध्ये संगणक आणला आणि त्या संगणकाचा वापर सुरू झालेला आहे. ठीक आहे, तर पुढे आपण विचारू स्मॉलर इन साईज. आणखी 3 जनरेशन पेक्षा त्याची साईज कमी झाली. मच रिलायबल, विश्वासार्हता वाढली. त्याच्यानंतर कमी इलेक्ट्रिसिटी वापरावी लागली. याच्यानंतर याला एसीची गरज पडत नव्हती. एसीच्या ऐवजी साधा फॅन लावला तरी चालत होतं, किंवा नाही लावला तरी चालत होतं, पण जास्त वेळ चालला तर प्रॉब्लेम क्रिएट होत होते. दे वेअर मच फास्टर दॅन ओल्डर वन. त्यांचा काम करण्याची वेळ खूप कैक पटीने वाढला. पहिल्या जनरेशन पेक्षा दुसऱ्याचा 10 पटीने वाढला, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्याचा 100 पटीने वाढला, तिसऱ्यापेक्षा चौथ्याचा हजारो पटीने वाढला. बघा, पटीने वाढत गेलेला आहे, त्याची काम करण्याची क्षमता वाढत गेलेली आहे. त्याच्यानंतर चौथ्या जनरेशन मध्ये आणखी महत्वाचा एक बदल होत गेलेला आहे. GUI वापरात आलं, ग्राफिक्स युजर इंटरफेस. GUI, ग्राफिक युजर इंटरफेस, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला चित्र काढता येऊ लागले आणि चित्र काढून त्याच्यामध्ये रंग भरता येऊ लागले. म्हणजे ग्राफिक्स युजर इंटरफेस याचा चौथ्या जनरेशन मध्ये वापर करा. लेस रिपेअरमेंट, याच्यामध्ये रिपेअर करण्याचे चान्सेस कमी यायला लागले, म्हणजे नादुरुस्त होण्याचे चान्सेस कमी झाले. मेंटेनन्स खर्च कमी झाला. चौथ्या जनरेशन मध्ये मेंटेनन्स खर्च कमी झाला. ऑल टाइप्स ऑफ हाय लेवल लँग्वेजेस, आता सांगितलं तुम्हाला सगळ्या प्रकारच्या हाय लेवल लँग्वेज. माऊसचा वापर होऊ लागला. माऊसचा वापर त्याच्यामध्ये होऊ लागलेला आहे. मग जसे ऍडव्हान्टेजेस होते तसे काही डिसएडव्हान्टेजेस पण येतील. व्हेरी हाय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे काय झालं, हाय क्वालिटी अँड रिलायबल सिस्टीम. कूलर इज रिक्वायर्ड. मी तुम्हाला सांगितलं एसीची गरज नाही, पण कूलर म्हणा किंवा फॅन तरी आवश्यक होता. नंतर लेटेस्ट टेक्नॉलॉजी इज रिक्वायर्ड फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मायक्रो प्रोसेसर.
मायक्रो प्रोसेसर डेव्हलप करण्यासाठी लेटेस्ट टेक्नॉलॉजी शिवाय पर्याय नाही 4थ्या जनरेशन मध्ये. नंतर आहे 5वं जनरेशन. 5व्या जनरेशन मध्ये जे आता आपण वापरतोय ते 5व्या जनरेशनचे कॉम्प्युटर आहेत. त्याच्यामध्ये काय वापरलं होतं मग त्यांनी बघा, 1 बाय 1 आपण जर बदल करत गेलो तर व्हॅक्युम ट्यूब नंतर ट्रान्झिस्टर नंतर काय झालं, आयसी आले, आयसी नंतर VLIC झाले, व्हेरी लार्ज स्केल. आणि नंतर मग काय केलं त्यांनी 5व्या जनरेशन मध्ये ULSI अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेटेड सर्किट. म्हणजे त्याच्यापेक्षाही आणखी व्हेरी लार्ज पेक्षा आणखी अल्ट्रा लार्ज, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त पण साईजने कमी, त्याच्यापेक्षा साईजने कमी. आणि त्याच्यामुळे साईज कमी झाल्यामुळे काय झालं, तो कॉम्प्युटर इतका छोटा झाला की आज आपल्याला 2 बाय 2च्या टेबलावरती देखील त्याच्या जागेत बसवता येतं, किंवा मॉनिटर येतो भिंतीला लावता येतो, आणि 1 फुटामध्ये देखील आपल्याला तो CPU ठेवून कीबोर्ड ठेवता येऊ शकतो, तो कीबोर्ड माऊस. तर इतकी त्याची साईज कमी झाली. आणि साईज कमी झाली म्हणजे त्याचं काम करण्याचा वेग वाढला, त्याच्यानंतर त्याच्यात इनपुट आउटपुट डिव्हाइसेस वाढल्यानंतर त्याची कॉस्ट पण कमी झाली. आता थोडीशी आवाक्यामध्ये आहे, इथे कॉस्ट गोज ऑन डिक्रीजेस विल बी देअर, त्याची कमी झाली. त्याच्यानंतर AC म्हणा, कूलर म्हणा, याची गरज नाही, साध्या फॅनवर देखील आपल्याला हा कॉम्प्युटर वापरता येऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या इनपुट आउटपुट डिव्हाइसेस वापरता येतात. नंतर वेगवेगळ्या लँग्वेजेस वापरता येतात, आणि त्याच्यानंतर आणखी आपल्याला सॉफ्टवेअर वापरता येतात. म्हणजे आता आपल्याला डायरेक्ट इंग्लिश डेटा एंट्री करता येऊ शकते. आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, नंतर लिनक्स, विंडोज या वेगवेगळ्या सिस्टीम त्याच्यामध्ये वापरता येऊ शकतात. ऑपरेटिंग सिस्टीम काय म्हटलं त्याला आपण, OS, वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला 5व्या जनरेशन मध्ये वापरता येतात. इतके मोठे त्याचे फायदे झाले. ग्राफिक्स युजर इंटरफेस त्याच्यामध्ये वाढला, नंतर प्लॉटर वाढला, अशा अनेक फॅसिलिटी 5व्या जनरेशन मध्ये वाढल्या आहेत. आणि आजचा जो तुम्ही संगणक वापरताय त्याचे अनंत फायदे तुम्हाला माहिती आहे, आणि अनंत ठिकाणी म्हणजे सगळं जनरल पर्पज म्हणून तो वापरला जातो सगळ्या ठिकाणी. आजकाल अगदी लहान मुलं देखील संगणकाचा वापर केला जातोय. त्याच्यानंतर आता थोडक्यात आपण जर ते बघितलं 5 जनरेशन, म्हणजे आपण काय केलं, 5 जनरेशन बघितले. या 5 जनरेशनच्या कालावधीमध्ये आपण जर बघितलं, पहिल्या जनरेशनचा कालावधी होता 46 ते 59, 13 वर्षाचा. त्याच्यामध्ये काय वापरलं होतं, व्हॅक्युम ट्यूब. तलवारे सर समारोप करा. शेवटचं आहे सर, 2 मिनिटं राहिले, शेवटचं आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला बीट बाईट म्हटलं सांगितलं होतं तुम्हाला, तर एका मिनिटामध्ये ते बीट सांगतो. एक कॅरेक्टर म्हणजे एक बीट. एक कॅरेक्टर म्हणजे काय, जसं आपण तलवारे असं स्पेलिंग लिहिलं तर TALWARE 1 2 3 4 5 6 7 हे 7 बीट झाले. याला म्हणायचं 7 बीट, म्हणजे 1 कॅरेक्टर इज इक्वल टू 1 बीट. असे जर 8 बीट आपण एकत्र केले तर त्याला 1 बाईट असं म्हणतात. हे असे 1024 बाईट आपण एकत्र केले तर त्याला 1 किलो बाईट असं म्हणतात. तसे 1024 किलो बाईट एकत्र केले तर त्याला 1 मेगाबाईट म्हणतात. 1 MB मेगाबाईट. नंतर 1024 MB एकत्र केले त्याला 1 GB म्हणतात, गिगाबाईट. जे आता तुम्ही मोबाईलला पण किती जीबीचा मोबाईल आहे, किती जीबीची रॅम आहे, हे आपण सगळे चेक करतो. तर ते 1 GB म्हणजे 1024 मेगाबाईट. 1024 गिगाबाईट म्हणजे 1 टेराबाईट टीबी. 1 TB. आता ज्या हार्ड डिस्क निघाल्या त्या टेराबाईट मध्ये त्याचं मोड जातं. आणि असे 1024 शेवटचा म्हणजे TB म्हणजे 1 पिटाबाईट. TB 1 TB. तर हे स्टोरेज, माहिती स्टोरेज करण्याचे युनिट होते. तर थोडक्यामध्ये मी ही जनरल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यात चूक भूल क्षमस्व. संयोजकांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली 7वं पुष्पगुच्छ उगण्याची. तरी प्राचार्य महोदय, अध्यक्ष यांचे मी आभारी आहे. धन्यवाद. फडके सर. हो सर, धन्यवाद सर. तलवारे सर. हा बोला. तलवारे सर, आवाज येतोय का? हो सर. पहिला मुद्दा,
तुम्ही हा कॉम्प्युटरचा विषय निवडला हो हो प्राध्यापक प्रबोधिनीसाठी, बरं तर ठीक आहे, हा विषय निवडला. मला त्याच्यामध्ये कॉम्प्युटरची आवड, पिंपळनेर सारख्या शहरामध्ये प्रथमच कॉम्प्युटर लोकांना ओळख करण्याचं काम तुम्ही केलं, मान्य आहे. येस येस सर. पण तू एकंदरीत असं मला वाटतं, जेव्हा बीएससी कॉम्प्युटरचे प्राध्यापक असतील किंवा बीएससी कॉम्प्युटरचे विद्यार्थी असतील, तेव्हा हे आपलं व्याख्यान आता तर मौल्यवान आहेच, पण त्यावेळेस अति मौल्यवान ठरलं असतं. कारण जे काही वर्डिंग असतात कॉम्प्युटरचे, ते वर्डिंग तुम्ही वापरले, ते वर्डिंग फक्त त्या कॉम्प्युटर स्पेशलायझेशनच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना अधिक माहिती असतं. अच्छा अच्छा. आता मी कुणालाही आता त्या दररोज मी काही सांगणार नाही, पण एकदा सांगितलेलं आहे की कुणालाही समारोप करायला लावेल, तर समारोप करणाऱ्याला सुद्धा काही वर्डिंग मला वाटतं अडचणीचं होऊ शकतं. नाही जमेल जमेल सर, पण एकदम मला सोप्या एक भाषेत प्रश्न असा सांगितलं. निर्माण झाला, हं. ऐकून घ्या, एक मला प्रश्न निर्माण झाला की लॅपटॉप आणि टेबलवर ठेवण्याचा तो कॉम्प्युटर, बरं. या दोघांमध्ये नेमकं काय फरक आहे? फरक काय नाही सर, त्याच्यामध्ये पण तो सीपीयू आहे, तो आतमध्ये इन्स्टॉल केलेला आहे. त्याचे प्रत्येक कॉम्पोनंट हा रिड्यूस केलेला आहे, त्याची साईज रिड्यूस केलेली आहे. आणि म्हणजे जे कीबोर्ड, सीपीयू आणि हे जे असतात मॉनिटर म्हणजे लॅपटॉपचा एक वरचा भाग, तो एक सेपरेट झाला, आणि जो खालचा भाग असतो त्याच्यामध्ये तो सीपीयू असतो, त्याच्यात सगळे त्याचे इन्स्टॉल केलेले असतात. सगळे पार्ट कॉम्पोनंट जे असतात ते रिड्यूस करून त्याच्यामध्ये फेस केला. त्याच्यामध्ये पण हार्ड डिस्क असते, जशी मी तुम्हाला ह्या हार्ड डिस्क दाखवली तशी असते, पण ती एकदम बारीक असते. आणि आपल्याला त्याच्यामध्ये सीडी पण टाकता येते, सीडी वगैरे हे सगळे सीडी, पेनड्राईव्ह सगळे वापरता येते. फक्त त्याची साईज रिड्यूस केलेली आहे. सीपीयू हा सेपरेट करण्यापेक्षा त्याच्यामध्ये वापरलेला आहे. आणि म्हणजे याच्यामध्ये कसं असतं, सीपीयू मध्ये फॅन बसवलेला राहतो, थोडासा कूलिंग साठी फॅन असतो, याच्यामध्ये नसतो मग तो थोडासा, तो काढून टाकला. पोर्टेबिलिटी पण आहे. हो, क्षमता मात्र क्षमता पोर्टेबिलिटी सारखी आहे का? सॉरी, क्षमता सारखी आहे, कॅपॅसिटी सारखी आहे? क्षमता असं आहे सारखीच का? आहे. हो, त्यांची हं. कॅपॅसिटी सगळ्यांची सारखी आहे. त्याचा स्पीड, काम करण्याचा वेग, अॅक्युरसी, रिलायबिलिटी सगळी सारखी आहे. बरं, एक मला दुसरा आणखी असा प्रश्न निर्माण झाला की कॉम्प्युटर तुम्ही हा विषय निवडला, कॉम्प्युटरची सुरुवात माझ्या मतानुसार हो. ज्यावेळेस मी असं वाचलेलं आहे की वाफेचा शोध जेम्स वॅटने लावला ना, वाटतं हो 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 जेम्स वॅट काहीतरी लॅबोरेटरी चहा करत होते, चहाची तबकडी झाकलेली होती, त्या लॅबोरेटरीत काम करत होते, लक्ष त्यांचं नव्हतं, तबकडी उडाली, कोणी उडाली, काय उडाली, नंतर रिसर्च केला. नंतर मग त्यांनी पुन्हा नवीन प्रयोग केला की तबकडी झाकली, चहा उकडला, नंतर हळूहळू तबकडी वरती आली. असं जे संशोधन वाफेच्या बाबतीमध्ये उगम तिथून सापडला जेम्स वॅटला, तसं कॉम्प्युटरच्या बाबतीमध्ये नेमकं की कॉम्प्युटरची निर्मितीचा उगम जो आहे, त्याची सुरुवात नेमकं ज्या शास्त्रज्ञांनी लावली मला माहित नाही, पण कशा पद्धतीने त्याचा इतिहास आहे, तो इतिहास सुद्धा आपण प्रायमरी द्यायला हवं होतं, असं माझं व्यक्तिगत मत आहे. बरं. म्हणून ते कसा शोध लागला असं मला ऐकायचंय. नाही, ते काही त्याचा डिटेल एवढं हे नाहीये, पण चार्ल्स बॅबेज म्हणून जो होता, इंग्लिश मेकॅनिकल इंजिनियर होता, त्यांनी हे सगळे प्रयत्न केलेले होते. म्हणजे जसं तुम्ही सांगता जेम्स वॅटने जसं वाफेचा इंजिनचा प्रयोग केला, तसं त्याने पण अनंत प्रयोग केलेले होते, आणि त्याच्यातनं त्याने पहिला कॉम्प्युटर हा तयार केलेला आहे. सर म्हणजे त्याला पण असे बोला पेटर सर. हा, याचं मला माझ्या माहितीप्रमाणे पूर्वीच्या काळी मोठमोठे कॅल्क्युलेशन करण्यासाठी अबॅकस नावाचे असे हे होते, ते मणी असलेले ते, आणि त्या अबॅकसच्या स्टडी मधून याचा शोध लागला असं मी कुठेतरी वाचलेलं आहे. अबॅकस त्याचा बेस आहे, अबॅकस. असं आहे का? म्हणून तो उगम सांगणं अबॅकसचे आवश्यक होतं. मण्यांचं सारखं असतं ते यंत्र. हो, आता पण ती पाटी येते ना लहान मुलांना, 1-2 तसे ते अबॅकस. थोडस सर बेसिक, म्हणजे सगळ्यांना जनरल माहिती व्हावी म्हणून हा विषय निवडला होता. हो, पण तो चांगला आहे, पण त्यापेक्षा
विषयाच्या संदर्भात अधिक जसं शिरसाट सरांनी हो केमिस्ट्री सर, म्हणजे सर्व त्यांचं झालं विषयाला होतं टच डेली केला. लाईफचं, म्हणून मग तसं मी पण विचार केला होता तसा तसं- डेली लाईफचा. म्हणून तशा पद्धतीने घेणं अपेक्षित होतं. हो ठीक आहे, याच्या पुढे कोणाला प्रश्न असतील तर खोडके सर सांगा, आव्हान करा. हो सर. सर्व थोडके सर. प्राध्यापक बंधू आणि विद्यार्थ्यांना निवेदन करतो की आपले काही प्रश्न असतील, शंका असतील तर त्याची चर्चा करावी, नसेल तर आपण समारोप करूया. काही शंका नाही सर कोणाला. आणि हा, का? आभार माणूस. आता यांच्या आणखी नाही आता यांच्यावरून आणखी एक मला प्रश्न निर्माण झाला. ज्यावेळेस ते मोबाईल मध्ये याच्या समोर उभे होते आणि त्या व्हाईट बोर्डावर लिहित होते, माझा तो कदाचित बालपण चाइल्डिश पण असेल कदाचित तो प्रश्नाच्या संदर्भामध्ये, पण मी विचारून टाकतो की मागे जसे गेले तसे लगेच ते पूर्ण दिसायचे, तसं पुढे आले. मग त्यावेळेस मला सूर्यप्रकाशाचा एक प्रश्न निर्माण झाला की सूर्य पूर्वेला उगवल्यानंतर आपली सावली पश्चिमेला जाते का पूर्वेला जाते? पश्चिमेला जाते, बरोबर. मी सर्वांना बोलतोय, सायन्सच्या प्राध्यापकांना. तर ती सावली पश्चिमेला गेल्यानंतर पुन्हा सूर्य डोक्यावरून खाली गेल्यानंतर जसं 4 वाजतात 5 वाजतात आणि आपण उभे जर राहिलो तर आपली सावली ही पूर्वेकडे जाते. तर त्या दोघां सावल्यांमध्ये कोणती सावली मोठी असते? सकाळच्या पूर्वेची सावली पश्चिमेकडे मोठी असते की दुपारच्या पश्चिमेची आपल्याला 4 वाजल्यानंतर त्याची सावली पूर्वेकडे मोठी असते? असा प्रश्न मला निर्माण झाला. म्हणजे त्याच्या पाठीमागे नेमकं हा जो कॅमेरा आहे किंवा एक मोबाईल मधून आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा, जसं बीसी मोरे सरांनी व्हिडिओ बनवला 3रा क्रमांक आला, तसं त्याच्यावर मला असा एक प्रश्न निर्माण झाला. तुम्ही व्हाईट बोर्ड जेव्हा लिहित होते मागे सरत होते तेव्हा स्पष्ट सर्व दिसत होते. मग याच्यावरून काहीतरी नवीन आपण कॉम्प्युटरच्या माध्यमातून एखादा स्क्रीन असेल, काय असेल, तो स्क्रीन ठेवायचा आणि त्या माध्यमातून सर्वांना दिसेल, सर्व मोठे पिक्चर दिसेल, असं म्हणून काहीतरी तलवार सरांनी त्याच्यावर बारीक अभ्यास करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि समारोप करण्याच्या बाबतीमध्ये मी प्राध्यापक, आता आर्ट्स फॅकल्टीचा प्राध्यापक डॉक्टर खरात सर यांनी समारोप करावा असं मी त्यांना आदेशित करतो. खरात सर. हो सर, हो हो. सर, मला आजच्या या 7व्या पुष्पाच्या निमित्त आभार प्रदर्शन करण्याचा जो लाभ प्राप्त करून दिला आदरणीय सर. माझा आवाज येतोय ना? हो सर. हो हो. तर लाभ प्राप्त करून दिला त्याबद्दल मी आदरणीय प्राचार्य साहेबांचे स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि आदरणीय तलवारी सर, डॉक्टर तलवारी सरांनी ह्या ज्या 5 पिढ्या ज्या आहेत कॉम्प्युटरच्या, सुरुवातीपासून तर आतापर्यंत 5G पर्यंत सगळ्या जे रिड्यूस होत गेलेली जी पिढी आहे, आणि जेवढी रिड्यूस होत गेली त्याच्या किमती वाढत गेल्या, आणि त्या किमती वाढत गेल्यामुळे त्याचे प्राइस किंवा त्यांनी त्याच्या रॅम पासून CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट पासून अतिशय सुंदर सांगितलं सर. आम्ही आर्टची माणसं, आम्हाला बरीच काही माहिती मिळाली. आणि गिगाबाईट काय, सर्व अगदी BT काय, आणि त्यांनी जी रॅम जे आहे त्याची रॅन्डमली जे मेमरीज आहे, अतिशय सुंदर त्यांनी उल्लेख केला. व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा तुम्ही. हॅलो सर, व्हिडिओचा प्रॉब्लेम आहे माझ्या व्हिडिओचा, म्हणून. ठीक आहे. हो हो, मी करतो नंतर चिरंजीवला, कारण मी नवीन फोन घेतलाय ना. बरोबर, चालेल. हो हो हो. तर मग हा सर्व जो हे आहे कॉम्प्युटरच्या सिस्टम जी आहे ती आदरणीय डॉक्टर तलवारी सरांनी आम्हाला सांगितली, त्याबद्दल मी त्यांच्या या 7व्या पुष्पाच्या निमित्ताने आभार मानतो. आदरणीय प्राचार्य साहेबांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत कॉम्प्युटरच्या निर्मितीपासून
सूर्योदयाची सावलीपासून तर पश्चिमेच्या सावलीपर्यंत तेही अतिशय म्हणजे आम्हाला आत्मपरीक्षण करण्याला भाग पाडलं. आमचे व्हिडिओ जर आता हा माझा व्हिडिओ ओपन असता तर सरांनी निश्चितच त्याचा सांगितलं असतं की म्हणजे हे जे कुठे बसायचे काय बसायचं. मी पहिला पुष्पाला गुंपलं त्यावेळेस माझ्याकडून चूक झाली की तिथे रेंज फार कमी होती आणि अशाच्यातही मी माझं पहिलं पुष्प गुंफण्याचा प्रयत्न केला. असू द्या, मी माझी म्हणजे रेंजचं काही सांगत नाही कारण कॉम्प्युटरच्या संदर्भात बरीच काही माहिती मिळाली. तलवारे सरांचा आभार. आपण सर्व जे या आभासी पटलावर उपस्थित आहात सर्व माझे प्राध्यापक बंधू भगिनी आणि इतर जे विद्यार्थी आहेत या आभासी पटलावर उपस्थित असताना सर्व काही जी माहिती मिळाली आणि चार्ल्स निर्मातापासून अगदी तर त्यांचेही आभार आणि ज्ञात अज्ञात या ठिकाणी संचलन जे पहिल्या पुष्पापासून तर आतापर्यंत जे पुष्प गुंफण्याचे संचालन करतात आदरणीय खोडके सर यांचाही आभार. प्रश्नकर्ते आदरणीय पेटारे सर, बाकीच्यांनी प्रश्न तरीही सर्व जे प्रश्नाला उत्सुक होते त्यांचाही आभार. आणि या 7व्या पुष्पाचं आभार प्रदर्शनाचं कार्यक्रम म्हणजे सोपवल्यानंतर मी माझं वाणीला विराम देतो आणि पुढील सूत्र संचलनासाठी मी आदरणीय खोडके सरांना आमंत्रित करतो. आदरणीय खोडके सर. धन्यवाद खरात सर. प्राध्यापक डॉक्टर पी तलवारे सर यांनी संगणकाचे वेगवेगळे जनरेशन्स त्याची उत्क्रांती कशी होत गेली याबद्दल विवेचन केलं. त्याबद्दल त्यांचे या प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय बापूसाहेब डॉक्टर एस टी सोनवणे सर यांनी स्वीकारलं. त्यांची क्युरिओसिटी, त्यांचा विचार करण्याची पद्धत यामध्ये ते सगळ्यांना सतत जागृत ठेवत असतात असे प्राचार्य महोदय त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचा समारोप करण्याची संधी प्राध्यापक डॉक्टर ए जी खरात सर यांना मिळाली. त्यांनी देखील आपल्या परीने माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. सगळे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी आपण सर्वांचे आभार व्यक्त करून माननीय प्राचार्य साहेबांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. करू सर बंद. ठीक आहे. हो. धन्यवाद. थँक्यू.